नमस्कार. माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. सध्या मी जरा गावाला आली आहे आणि इकडे इंटरनेटचा जरा प्रॉब्लेम असल्यामुळे नेट स्लो असतं. मग मी त्यामुळे छोटे छोटे व्हिडिओ करण्याचा निर्णय घेतला. कसं आपल्याशी कॉन्टॅक्ट राहायला पाहिजे. मुख्य मानवी संबंध म्हणा, कुठल्याही संबंधांवर मी काल तुमच्याशी बोलली, त्याचा हाच एक कनेक्टिव्हिटी असते की माणसं एक दुसऱ्याशी कनेक्ट राहिले पाहिजे. जसं इलेक्ट्रिसिटीचं असतं कनेक्शन, जर वायर लूज झालं, तुटलं तर संबंध म्हणजे त्याचा करंट येत नाही इलेक्ट्रिसिटीचा. तसंच माणसांचं सुद्धा असतं. जरा दूर गेली माणसं, थोडा गॅप पडला किंवा माणसाची स्मरणशक्ती कशी असते, एक तर आजकालचं जीवन धावपळीचं झालं आहे. मग माणसाला लक्षात राहत नाही की अरे हां छोड़ दो, चलो चलो जा आगे जाएंगे. सगळ्यांना प्रत्येक गोष्टीत स्पीडनी पुढे जायची धडपड असते. मग त्याच्यामध्ये जर थोडंसं आपण आपली कनेक्टिव्हिटी ठेवली तर थोडासा आपल्याला मदत होऊ शकते की नाही नाही थोडंसं आपण लक्षात राहू बघ कोणाच्या तरी. कारण माणसाचा मेमरी म्हणजे फार विचित्र रसायन आहे एक प्रकारचं, आणि त्या रसायनाला ताजं आणि टवटवीत ठेवण्याचं काम आपणच आपलं केलं पाहिजे. कारण माझं चॅनलचं नावच मी तुम्हाला हे ठेवलेलं आहे ना की मनाशी हितगुज. कारण काय आहे, आपण कोणाशी कितीही बोललो तरी शेवटी आपण आपल्या मनाशी प्रतारणा नाही करायला पाहिजे. आपण मनाशी खोटं वागून किंवा आपल्या मनाला जे पटत नाही ते वागायचा प्रयत्न कधीही नाही केला पाहिजे. ते तुम्ही जर केलं तर मग कधीतरी आपल्याला त्याचा पश्चाताप होतो आणि आपल्याला गिल्टी फील होतं. आणि हे जे गिल्टी फील होणं आहे हे जर, आणि मग काय होतं, थोडे दिवस गिल्टी फील होतं माणसाला. माणसाचा स्वभाव कसा असतो, एकदा तो वागायला लागला की मग परत परत तो त्याच्यामधून काही ना काही विचित्र वागतच राहतो. आणि मग एकदा त्याची सवय झाली त्याला, कुछ नहीं होता, क्या होता है, चलो आज तो कर लेंगे कल देखेंगे, चलो आज तो कर लेंगे कर देखेंगे, असं करता करत त्याचं विचित्र वागणं वाढत जातं माणसाचं. आणि मग गिल्टी फिलिंग, अपराध वगैरे ह्या भावना निघून जातात मनातल्या. आणि मग मन आपलं निगरगट्ट होतं. आपण जे निगरगट्ट हा शब्द आहे तो याच्यातनंच आलेला आहे की मन निगरगट्ट झालं की मग मनातल्या भावना माणसाच्या बोथट होतात. आणि मग कुणाला काय बोलायचं, कसं बोलायचं, किती वागायचं, काय वागायचं याचं सगळा भान तो माणूस विसरतो. पण हे असं कोणाच्या फायद्याचं आहे का तोट्याचं आहे हा विचार करायला पाहिजे. जो स्वतः लोकांना त्रास देईल काही दिवसांनी त्यालाच तो त्रास पुन्हा होईल. कारण काय असतं, जे काय म्हणतात त्याला, ते लहान मुलांच्या बुमरँग जो शब्द आलेला आहे तो तसाच आला आहे. तुम्ही जितक्या जोराने फेकाल तितक्या जोराने ते वापस येतं आपल्याकडे, माणसाकडे. तसंच माणसांच्या वागण्याचं आणि विचारांचं आहे. तुम्ही सात्विक विचार ठेवा, तुमच्याशी सात्विक वागणारेच लोक संबंधात येतील. तुम्ही चिडचिड करून भांडण करून राहाल तर लोक आपल्याशी संबंध वाढवायला कचरतील. नाही बाबा तो केव्हा भडकेल सांगता येत नाही, नको नको त्याच्यापासून दूरच राहिलेलं बरं आपण. आणि मंडळी, आजकाल जग इतकं छोटं झालं आहे, फॅमिली छोटी झाली आहे, घरातले मेंबर्स छोटे झाले आहेत. अगदी म्हणजे आजकाल तर सगळे एका मुलावर थांबतात किंवा कोणी तर जॉब करत करत करिअर करत राहतात, तर घरात मुलं पण नसतात. मग दोघं नवरा बायको एकमेकांशी प्रेमाने किती वेळ वागू शकतात. त्याच्यामुळे मग कसं आहे, प्रेमाने तर वागलंच पाहिजे सगळ्यांशी. तुम्ही एकदा चिडून बोलाल तर दुसरा माणूस दोनदा चिडून बोलेल तुमच्याशी. हा हिशोब असतो कुठल्याही गोष्टीचा. आणि म्हटलंच आहे, मन चिंती ते वैरी न चिंती. पण जर तुम्ही मनामध्ये वारंवार आपलंच खराब, आपणच खराब, आपल्याशी लोक खराब वागतात असा जर विचार करत राहिले तर समोरचा नुसता गेला तरी आपण काय म्हणू, तो माझ्याशी बोलला नाही का बरं. पण जर आपल्या मनात काही वाईट विचार नसेल तर आपण काय म्हणतो, मग पॉझिटिव्हली घेतो. नाही त्याला घाई असेल, तो थकला असेल, त्याची तब्येत ठीक नसेल असा विचार करून आपण चूप बसतो. की त्याच्याशी लागली भांडायला जाऊ का, आमच्याशी का नाही बोलला तू, तेव्हा गेला तर तू निघून गेला, आमच्याकडे बघितलं पण नाही, असं बोलू का, नाही. म्हणूनच प्रत्येक ठिकाणी पॉझिटिव्ह थिंकिंग हे आपण घेतलंच पाहिजे. आणि पॉझिटिव्ह थिंकिंग घेतलं की त्याचा आपल्याला परिणाम दिसतोच. त्याबद्दल काहीही वाईट नाही आहे आणि काहीही चुकीचं नाही आहे की लोकांच्या बाबतीत आपण पॉझिटिव्ह थिंकिंग केलंच पाहिजे. मंडळी, एक दासबोध तुम्ही घरात ठेवा आणि त्याचे पानं तुम्ही चाळत राहा. तुमच्या मनाला इतका उपदेश केला आहे रामदेव स्वामींनी की आपलं मन हळूहळू त्याच्यातून तयार होत राहतं. आणि त्याच्यावरची स्टेप म्हणजे भगवद्गीता आहे. कृष्णाने तर सगळ्यांना अगदी कडक
ट्रेनिंग दिलेली आहे सगळ्यांना की कसं वागायला पाहिजे आणि कसं वागायला नाही पाहिजे. कौरवांनी जसं वागलं तसं तुम्ही वागायला नाही पाहिजे आणि अर्जुनाला त्यांनी जसं सांगितली गीता तसं आपण वागायला पाहिजे, जशाच तसे. मंडळी, एवढं बोलून मी माझं बोलणं थांबवते. कारण मग काय अशाच काही चुका होत राहतात. जर मन स्थिर नसेल, मन कावरं झालं असेल तर मग माणसाला असे चुकीचे शब्द निघतात तोंडातनं किंवा काहीतरी निघत राहतं. त्याबद्दल तुम्ही मला माफ करा. माझं बोलणं मी इथेच थांबवते. आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.